गरम करत आमच्याकडे भयंकर गरम होतं. तिसरा मजला आहे ना, काळा आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्ता वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम्. एतद्भागवतः पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान गोपालकृष्णांच्या चरणी वंदन करते. प्रभू रामचंद्राला वंदन करते. हनुमंताला वंदन करते. समर्थांना वंदन करते. सद्गुरूंना वंदन करते. परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी साष्टांग वंदन करते. परम आदरणीय दयानंद सरस्वती यांच्याही चरणी वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि या ठिकाणी माझ्या सेवेला सुरुवात करते. आवाज येतो का म्हणजे हेरिंग एड असेल आतमध्ये त्या भिंती बाबांना विचार. नमस्कार. आपण भागवत कथेचं श्रवण करतोय आणि या श्रवणामधून आपण काल काही कथा बघितल्या. श्रीकृष्णाचे सगळे विवाह, त्याचं कार्य काय आहे, हा सगळा विषय आपण काल पाहिला. आणि आजचा विषय जो आपला आहे ते उद्धव गीता आहे आणि त्याचं कार्य काय आहे. बोध करण्याचं कार्य त्याचं आहे. अर्जुनाला त्यांनी केलेला बोध आपण बघितला आणि तो बोध बघितल्यानंतर कळायचं. अर्जुनाला केलेला बोध आपण पाहिला की जो बोध भगवद्गीता आहे की ज्या भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत आणि ह्या 18 अध्यायांमध्ये त्यांनी त्याला बोध केलेला आहे. तो बोध कसा आहे तर तो एकच मिनटं जरा. तो बोध जो आहे तो अर्जुनाच्या निमित्ताने केलेला आपल्याला जो बोध आहे तो तत्वमसीचा बोध आहे. आणि तत्वमसीचा बोध म्हणजे त्वम असी. त्वम म्हणजे जीवपद, तत् म्हणजे ईश्वरपद आणि असी म्हणजे दोन्हीचं समानाधिकरण. जीवच परमात्मे स्वरूप आहे असं सांगणारा जो बोध आहे तो बोध त्यांनी कोणाला केलेला आहे तर तो अर्जुनाला केलेला आहे. त्याचा काल थोडा आपण विचार केला. का केलेला आहे? कारण अर्जुनाला झालेला मोह, मी मारणारा आहे आणि सगळे कौरव जे आहेत ते मरणारे आहेत, हा त्याला झालेला जो अहंकार आहे, त्याचा मोह आहे, तो मोह नाहीसा करण्यासाठी त्याला जो बोध केला तो श्रीमद भगवद्गीता आहे. त्यानंतर अनेक युद्ध केली. महाभारत आपल्याला सांगतं की 100 वर्ष वयाच्या ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला श्रीकृष्णाचं वय जवळजवळ 100च्या आसपास आहे. तिथपर्यंत अखंड त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक युद्ध केली.
जरासंघाबरोबर 17 वेळा अनेक काही त्या ठिकाणी होते. कितीतरी त्याचे शत्रू होते, त्या प्रत्येकांशीच त्यांनी युद्ध केलेलं आहे. मग एवढंच त्याचं काही कार्य होतं का? आणखीनही काही कार्य होती. त्यातलं आजचा जो विषय आहे ते थोडं बलरामाचं चरित्र आणि त्याचं भक्तांचे अहंकार नाहीसं करण्याचं जे कार्य आहे ते थोडं आपण बघूया. बलराम जो आहे तो शेष अनंत नाग तेच तत्व आहे की जे श्रीकृष्णाचं तत्व आहे. याचंही चरित्र विलक्षण आहे. यांनी पण अनेक जे आहेत ते पराक्रम केलेला आहे. कारण मुळामध्ये हा कसा आहे तर अत्यंत पराक्रमी आहे, बल आहे ज्याच्यापाशी. ह्यांनी कोणाचा ज्या वेळेला रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचा विवाह झाला त्याच वेळेला ज्या वेळेला युद्ध झालं त्या युद्धामध्ये रुक्मी श्रीकृष्णाच्या जेव्हा समोर आला, श्रीकृष्ण त्याला मारायला निघाला, त्यावेळेला जसं रुक्मिणीमध्ये आलेली आहे अगदी त्याचप्रमाणे बलरामदादामध्ये आलेत आणि ते म्हणत आहेत कृष्णा काही कर, किती झालं तरी तुझी जी पत्नी आहे तिचा तो सख्खा भाऊ आहे म्हणून तू रुक्मीला मारू नकोस. रुक्मीला जीवदान कोणी दिलेलं आहे तर या बलरामाने दिलेलं आहे. पण याच रुक्मिणी आपली अक्कल गहाण टाकली आणि त्यांनी कोणाला बोलवलेलं आहे तर बलरामदादांना द्यूताचं आमंत्रण केलं. क्षत्रियांनी आव्हान स्वीकारायचं असं शास्त्र सांगतं आणि म्हणून बलरामाने ते स्वीकारलेलं आहे. आता स्वीकारल्यानंतर ह्यांना द्यूत खेळायलाच येत नाही. कृष्णाकडे आलेत आणि म्हणतात अरे मी द्यूताचं आव्हान स्वीकारलेलं आहे पण मला द्यूत खेळता येत नाही. कृष्ण म्हणतोय दादा जर तुम्हाला खेळताच येत नाही तर तुम्ही स्वीकारलेत कशासाठी? म्हणतो क्षत्रिय आहे, आव्हान स्वीकारायचं म्हणून स्वीकारलं. आता विचारलं मी काय करू? आता काही करू नका, माझं नाम घ्या आणि काय करा फासे टाका. आणि आता द्यूताला बसलेले आहेत रुक्मी आणि कोण बसलेत? बलरामदादा बसलेले आहेत. बलरामदादा कृष्णाचं नाव घेतात आणि फासे टाकतायत. परिणाम असा झाला की बलरामदादा जिंकायला लागले. जसे बलरामदादा जिंकायला लागले तसा रुक्मी संतापलेला आहे. संतापलेल्या रुक्मीने काय केलेलं आहे तर तो पुन्हा पुन्हा म्हणतोय की तू खोटं खेळतोयस बलरामदादांना. आणि संतापून त्यांनी तो जो पट आहे तो उधळून लावला. जसा तो पट उधळून लावला त्यावेळेला मात्र बलरामदादा संतापलेले आहेत आणि त्या रुक्मीचा त्यांनी काय केलेलं आहे तर वध करून त्याला मोक्षाला नेलेलं आहे. तसंच विविध नावाचे एक वानर आहे ज्यांनी अत्यंत स्त्रियांना त्रास दिलेला होता आणि म्हणून त्या विविधाचा सुद्धा अत्यंत पराक्रमाने वध कोणी करून केलेला आहे तर बलरामाने केलेला आहे आणि त्याला मोक्षाला नेलेला आहे. सगळ्यात त्यांचा गाजलेला पराक्रम म्हणजे कोणता? ज्या वेळेला कौरव पांडवांचे युद्ध झालं त्यावेळेला भीम जो आहे तो आणि दुर्योधन दोघेही कोणाचे शिष्य आहेत? बलरामांचे शिष्य आहेत. मग जर कौरव पांडवांचं युद्ध झालं तर आपण कोणाची बाजू घ्यायची? कोणाचीच बाजू घ्यायला लागू नये म्हणून काय केलं असेल? बलरामदादा म्हणतात कृष्णा मी असं करतो, मी तीर्थयात्रेला जातो. कृष्ण हसला. तो म्हणतोय बलरामदादा हे चांगलं आहे, वाईटपणा घ्यायचा नाही म्हणून निघून जायचं का? ठीक आहे तुम्ही जा, पण मला मात्र युद्धामध्ये उतरावंच लागेल आणि मी कोणाच्या बाजूने जाईन तर मी पांडवांच्या बाजूने जाईन सांगितलेलं. आणि मग त्यानंतर असे बलरामदादा की तिथे युद्ध करायला लागू नये म्हणून. पण जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, सगळं झालं आणि मग राज्य हस्तिनापुराचं पांडवांकडे आलं त्यावेळेला त्याच्या आधी दुर्योधनाची जी मुलगी आहे लक्ष्मणा, त्या लक्ष्मणाचा विवाह त्यांनी ठरवलेला होता. आणि या लक्ष्मणाच्या विवाहाच्या वेळेला जांबुवंतीचा पुत्र जो आहे तो कुठे गेलेला आहे? सांब त्या स्वयंवरामध्ये गेलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी काय केलेलं आहे? या लक्ष्मणाचं हरण केलेलं आहे. हे हरण केल्यानंतर दुर्योधनाने अतिशय काय केलेलं आहे तर यदुवंश जो आहे यादवांचा वंश त्याला इतका तो वाईट बोललेला आहे. वसुदेवांना त्यांनी काय केलेलं आहे तर अपशब्द वापरलेले आहेत, कृष्णाला अपशब्द वापरलेले आहेत. हे सगळं मात्र बलरामदादांना सहन झालं नाही. त्यांच्या त्या रथामध्ये असणारं नांगर जे होतं त्याचा कधी त्यांनी वापर केलेला नाही. पण संतापलेल्या बलरामदादांनी त्या दिवशी ते नांगर काढलेलं आहे, भूमीमध्ये घातलेलं आहे. एकच भूमीमध्ये जो प्रहार केला संपूर्ण जे हस्तिनापूर होतं ते गदगदून गेलं. आणि मग मात्र दुर्योधन गुमान शरण आलेला आहे. या लक्ष्मणाचा जो विवाह आहे तो कोणाशी झालेला आहे? ते सांबाशी झालेला आहे. म्हणजे अत्यंत पराक्रमी असे असणारा कोण आहे? आता हा बलरामदादा असा आहे आणि दोघांनी त्या ठिकाणी पराक्रम केलेले आहेत. आता कृष्णाचं जे कार्य होतं 100 वर्षाच्या आयुष्यापर्यंत अनेक प्रकारची युद्ध झालेली होती. पण भक्तांचे अहंकार काढणं हे सगळ्यात मोठं भगवंताचं कार्य होतं. मग त्यातले कोण भक्त अगदी जवळचे होते
ते म्हणजे जवळचे असणारे कोण होते, तर ते म्हणजे महर्षी नारद होते. आता लीलाच करायची होती आणि लीला करून सगळ्यांपुढे एक आदर्श ठेवायचा होता की भक्तांना सुद्धा काय तो सूक्ष्म अहंकार येऊ शकतो किंवा त्यांची वृत्ती कधीतरी कुठे जाऊ शकते, तर ती विषयामध्ये जाऊ शकते, हे दाखवूनच द्यायचं होतं. आणि म्हणून नारदांची कथा येते. सुंदर कथा आहे. एक दिवस नारद जे आहेत मुनी, ते कुठे आले आहेत? द्वारकाधीशाकडे आले आहेत. नेहमीप्रमाणे नाही आहेत, चेहरा प्रसन्न नाही, मान खाली घातलेली आहे. तो चेहरा बघितल्यानंतर कृष्णाने विचारला, मुने काय आज चेहरा इतका उदास कशासाठी आहे? काही इच्छा आहे का? होय नारायणा, आज तुझ्याकडे काही मागावं असं म्हणतो. मागा काय पाहिजे ते, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे, असं कृष्ण म्हणालेलं आहे. आणि नारद म्हणतात, नारायण आज मनामध्ये एक संकल्प आला आहे की मग इच्छा निर्माण झाली, ती म्हणजे मी विवाह करावा. कृष्णाला फारच आनंद झाला. कृष्ण म्हणे, खूपच छान आहे, आपण करूया की तुमचा विवाह, अगदी धूमधडाक्यामध्ये विवाह करूया, काय हरकत आहे? नारद म्हणतात, पण संकल्प मनामध्ये असा येतोय की अरे तुझ्या 16,108 आहेत ना, त्यातली मला एखादी पाहिजे, तिच्याशी मला विवाह करण्याची इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर मात्र श्रीकृष्ण मनामध्ये हसलेत आणि ते असं म्हणतात, ठीक आहे, तुम्ही असं करा, माझ्या ज्या आहेत ना 16,100, त्यांच्यापैकी कुणाकडेही तुम्ही जा आणि काय करा, तुम्हाला जी हवी ती घेऊन जा आणि तिच्याशी तुम्ही विवाह करा. अट मात्र एकच आहे, जिच्या घरी तुम्ही जाल तिच्या घरी माझं अस्तित्व नसलं पाहिजे. जिथे माझं अस्तित्व नाही ना, ते तुम्ही काय करा, तर तुम्ही तिला घेऊन जा, असं सांगितलं. नारदांना बरं वाटलं आणि नारद आता निघाले. ज्याच्या ते 16,100 असणाऱ्या स्त्रिया, प्रत्यक्ष ह्याचा प्रचंड मोठा असणारा तो गृहस्थाश्रम, प्रत्येकाच्या वाड्यामध्ये जात आहेत. तिकडे हा आहे, कुणाशी पत्नीशी गप्पा मारतोय, कुठे मुलांशी खेळतोय, कुठे हा पडलेला आहे, कुठे याची पत्नी त्याचं पादसंवहन करतोय, कुठे हा आपल्या पत्नीशी द्यूत खेळतोय, कुठे तो गप्पा मारतोय. सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे, कुठे नाही असं नाही. हुडकून 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 ते थकले. आणि आता शुकमुनी म्हणतायत, अरे राजा, लक्षात आलं का, काय मागितलं की जिथे माझं अस्तित्व नाही, परमात्म्याचं अस्तित्व नाही, असं कुठे असणार आहे का? अशी जागाच काही नाही. सगळीकडे हुडकलं, थकून गेले. आणि थकल्यानंतर आता ठरवलं की आता काही उपयोग नाही, आणि म्हणून थकल्यानंतर आता मात्र नारायणाला दया आली. कृष्णाने काय केलं असेल, योगमायेने एका आपल्या पत्नीच्या इथलं जे आहे ते आपलं अस्तित्व काढून घेतलं. आणि नेमके नारद त्या घरामध्ये, त्या राजप्रासादामध्ये गेलेत. बघितलं तर इकडे कृष्णाचं अस्तित्व नाही. आणि म्हणून नारदाने काय करावं, तर ती जी पत्नी आहे आता तिच्याशी विवाह करायचा म्हणून एक पोतं घेतलं आहे म्हणे, आणि त्या पोत्यामध्ये तिला घातलं, पाठीवरती घेतलं आणि हे पळत सुटले. कारण आता विवाहच करायचा आहे. आणि पळत सुटले की कुठेतरी दूर जायचं आणि आता विवाह करायचा. पळतायत आणि आता ते वजन सगळं खांद्यावरती दमून गेले. आणि दमून गेल्यानंतर सुरुवातीला पळाले, पण नंतर मात्र चाल मंदावली. जशी चाल मंदावली तेव्हा नारद विचार करतायत, आजपर्यंत कधी स्त्रीचा संग भोगलेला नाही, स्त्रीच्या संघामध्ये आलेलो नाही. जर स्त्रीच्या संघातच आलेलो नाही तर जिला मी घेऊन चाललेलो आहे तिच्याशी कसं बोलायचं, ती रागवली तर तिला कसं मनवायचं. आणि मग आठवलं, कृष्णाने अट घातलेली होती की जिथे माझं अस्तित्व नाही तिला घेऊन जा, आणि दुसरी अट होती, जशी नेली तशीच परत आणून द्या. आता नारदांना प्रश्न पडला, या पोत्यामध्ये तर मी घातली आणि हिला हवा मिळाली असेल की नाही, श्वास घेऊ शकत असेल किंवा नाही, ही जिवंत असेल किंवा नाही. आणि आता ते इतके घाबरले, कारण नारायणाने सांगितलं तर जशी नेली तशी आणून द्या. दोन्ही ज्या मेखा होत्या त्या मेखा कळल्याच नाहीत नारदांना. आणि ज्या क्षणी कळल्या त्या क्षणी ते सावध झाले. आणि सावध झालेले ते म्हणत आहेत, अजून विषयांचा भोगच घेतलेला नाही तर इतकं काळजी आहे, आणि जर खरंच विषयांचा भोग घेतला तर किती ते भोग मला दुःख देतील. विषयाचं चिंतनच जर दुःखदायक आहे तर विषयाचे भोग किती दुःखदायक असतील. एका क्षणात नारदांना कळलं आणि ते म्हणतात, ते 16,000 स्त्रिया ज्या काही आहेत त्या नारायणा तुला व्यवस्थित आहेत, कारण तू कसा आहेस, तू करू न करता आहेस, तुला कसलाच लेप लागत नाही, निर्लेप असणारा तुला त्या भोगांचा लेप नाही. पण आमच्यासारख्या सामान्यांना मात्र काय आहे, ते भोगही भोगता येत नाहीत.
आणि म्हणून विषयाचं चिंतनही दुःखदायक आहे आणि विषयांचा भोग तर दुःखकारक आहेच आहे. नारद आता कोणाला शरण गेलेत? पुन्हा जशी आहे तशी आणून दिलेली आहे आणि नारायणाला शरण गेलेले आहेत. नारायण हसतायत. कृष्ण म्हणतोय की मला माहिती होतं आणि म्हणूनच ही लीला केली. कारण जो मूळचा वैराग्याने परिपूर्ण आहे तो भोग नाही भोगू शकत. एखादा संकल्प, एखादा तरंग अंतःकरणामध्ये तो भोग भोगण्याची इच्छा होते, पण तो भोग भोगू शकत नाही. याचं कारण एकच आहे की त्याच्या अंतरंगामध्ये असणारं ते वैराग्याच्यामुळे वृत्ती सत्वगुणात जाते आणि जेव्हा वृत्ती सत्वगुणामध्ये जाते तेव्हा ती ईश्वराभिमुखच होते आणि ईश्वराभिमुख असणारी वृत्ती भोग भोगू देत नाही. सहज घडणारा हा प्रवास आहे. नारदांना अलगद काय केलेलं आहे? नारायणांनी बाजूला केलेलं आहे. त्यांचा अहंकार सूक्ष्म बाजूला गेला आणि आता पुन्हा हे भक्त म्हणून राहायला लागले. अनेक जवळचे भक्त आहेत. त्यातलाच अत्यंत जवळचा असणारा जो अर्जुन आहे, अर्जुन त्यांचा सखा आहे. सखा असणारा तो, त्यालाही अहंकार मध्ये मध्ये 2-3दा असं झालं की इतका अहंकार त्याचा आला की त्या अहंकारामुळे आता अर्जुनाचाही अहंकार घालवण्याची आवश्यकता होती आणि म्हणून आणखीन एक लीला करायची होती. काय केली? अर्जुनाच्या मनामध्ये आलं, भगवंताचा माझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही. मीच श्रेष्ठ भक्त आहे. मी वैराग्याने परिपूर्ण असा आहे आणि माझ्यासारखा दुसरा भक्त नाही. इतका अहंकार कोणाला झाला? तर अर्जुनाला झाला. भक्ताला झालेला अहंकार भगवंताला चालत नाही आणि म्हणून गोड बोलून काय करतात? ते अहंकार दूर करतात. कृष्णाने तेच ठरवलं. आणि एक दिवस अर्जुन जो आहे तो अर्जुन जरा फिरायला म्हणून कुठे आलेला आहे? तर हस्तिनापुराच्या बाहेर आलेला आहे. आणि हस्तिनापुराच्या बाहेर आल्यानंतर एका तलावाच्या किनारी आला आणि तो फिरतोय तिथे. तर फिरता फिरता त्याचं असं लक्ष गेलं की त्या तलावाच्या किनारी एक साधू महाराज होते. तो कसा आहे? तो जीवनमुक्त असा असणारा तो, त्याच्या अंगावरती वस्त्र नाही, दिगंबर स्थितीमध्ये असणारा तो साधू आहे. दिगंबर स्थितीमधला अत्यंत वृद्ध आहे आणि अत्यंत वृद्ध असणारा तो साधू, त्याच्या कमरेला एक तलवार आहे आणि ती तलवार अत्यंत धारदार अशी तलवार आहे. अर्जुन मनात विचार करतोय, एक तर कोणीतरी साधू दिसतोय, दिगंबर अवस्थेत आहे म्हणजे कसं आहे? जीवनमुक्त स्थितीमध्ये आहे. कपड्याचं भानही नाही आहे, वस्त्राचं भान नाही आहे. याचा अर्थ याला देहभान नाही आहे. वृद्ध आहे, देहभान नाही. आणि असं असताना ह्याने तलवार का धारण केलेली आहे? आणि म्हणून ह्याच्या मनामध्ये आता जाणण्याची इच्छा निर्माण झाली, मुमुक्षत्व निर्माण झालं. काय आता हे मुमुक्षत्व कोणतं? मुक्त होण्याचं नाही, पण जिज्ञासा आहे की असा हा साधू कोण असावा की ज्याच्या अंगावरती वस्त्र नाही पण त्यांनी तलवार घेतलेली आहे. आणि म्हणून अर्जुन त्याच्याकडे गेलेला आहे आणि परिचय दिलेला नाही आहे, वंदन केलेलं आहे साधू म्हणून. आणि वंदन केल्यानंतर तो म्हणतोय की मला प्रश्न विचारायचा, विचारू का? वृद्धग्रस्त साधू आहेत, विचार, काय विचारायचं आहे तुला? आणि याने विचारलं की तुम्ही तर कोणीतरी साधू दिसताय, संत दिसताय, जीवनमुक्त दिसताय, मग कमरेला एवढी धारधार तलवार कशासाठी? एवढं ऐकलं आणि आता ते साधू असणारे त्यांचा आवाज बदलला. ते सहज म्हणाले की ह्या तलवारीने मला 4 जणांचा वध करायचा आहे. एक मला काय करायचं आहे? तर एक मला बालवध करायचा आहे, एक म्हणजे बालहत्या करायची, दुसरी मला स्त्री हत्या करायची, तिसरी मला राजहत्या करायची आहे आणि चौथी मला कोणाची करायची आहे? तर ब्रह्महत्या करायची आहे. 4 हत्या मला करायच्या. बालहत्या करायची, स्त्री हत्या करायची आहे, राजहत्या याचा अर्थ कोणातरी क्षत्रियाला मला मारायचं आहे आणि ब्रह्महत्या करायची. एवढं ऐकलं आणि आता अर्जुन म्हणतो, बाप रे, असा हा इतका जो कोणीतरी साधू संत आहे आणि त्यांना असं काय मारायचं आहे? त्यांनी विचारलं की तुम्हाला कोणाला मारायचं आहे? आणि आता त्या वृद्ध साधूंनी बोलायला सुरुवात केली, मला बालहत्या कोणाची करायची आहे? तर मला त्या ध्रुवाची करायची आहे. हा अखंड माझ्या परमात्म्याचं नाव घेतो, नाव घेतो, नाव घेतो, इतकं नाव घेतो की माझ्या परमात्म्याला बसूच देत नाही. याला जे पाहिजे ते माझ्या परमात्म्याने जायचं. सतत हा माझ्या परमात्म्याचं नाव घेत राहतो आणि त्याला झोपूसुद्धा देत नाही. म्हणून मला कोणाची हत्या करायची आहे? तर मला ती बालहत्या ध्रुवाची करायची आहे.
मला कोणत्या स्त्रीची हत्या करायची आहे, तर मी असं ऐकलं आहे की ती द्रौपदी नावाची कोणी स्त्री आहे, ही सतत हिच्यावरती काय येतात तर संकट येतात, आपदा येतात. जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा ती माझ्या नारायणाला त्रास देते आणि धाव कृष्णा धाव असं म्हणते. आणि तो नारायण बिचारा प्रत्येक वेळेला तिच्यासाठी धावत जातो. आणि अशी ती कोण स्त्री आहे, तिची मला काय करायची आहे, तर ती मला हत्या करायची आहे. आणि त्यानंतर एक राजहत्या मला करायची आहे. तो क्षत्रिय आहे आणि तो कोण आहे, तर तो अर्जुन आहे. तो स्वतःला फार मोठा भक्त समजतो, पण असा भक्त असणारा तो सतत काहीतरी त्याला काही अडचण, तो काय करतो, तो प्रत्येक वेळेला एखादं वचन बोलतो, एखादा पण मी म्हणतो मी असं करीन तसं करीन आणि शपथ घेतो आणि ती त्याचं पूर्ण करण्याचं सामर्थ्य तर नाहीच. मग ते कोणी पूर्ण करायचं, तर ते माझ्या नारायणाने जाऊन पूर्ण करायचं. हा सतत काहीतरी ह्याचं युद्ध असू दे, काही असू दे, आणि तो अत्यंत माझ्या नारायणाला त्रास देतो. म्हणून मला अर्जुनाचा वध करायचा आहे. एवढं ऐकलं आणि आता अर्जुनाला कळलं की मी स्वतःला फार मोठा भक्त समजत होतो, पण मी भक्त जरी समजत असलो तरी आतमध्ये कुठेतरी सकामता होती, काहीतरी भगवंताकडून इच्छा होती. आणि या उलट समोर असणारे साधू महाराज कसे आहेत, तर अत्यंत निरपेक्षपणाने कोणावरती प्रेम करतायत, तर नारायणावरती प्रेम करतायत. खरंच जर यांना कळलं की मीच कोण आहे, अर्जुन आहे, तर ह्यांची तलवार माझ्यावरती फिरल्याशिवाय राहणार नाही. कारण जो निरपेक्ष आहे, निष्काम भावनेने जो सेवा करतोय, त्याला भगवंताचं सगळं सामर्थ्य प्राप्त होतं. एवढं समजणे आहेत का अर्जुन कसा आहे, शहाणा आहे. अर्जुनाने तिकडनं पळ काढलेला आहे आणि तो आता तिकडे गेलाच नाही. भगवंताचं कार्य झालं होतं. वृद्ध कोण होते, नारायणानेच ते रूप घेतलेलं होतं. कारण या जो भक्ताचा अहंकार की माझ्यासारखा दुसरा कोणी भक्त नाही असं त्याला वाटत होतं. आणि तो संपूर्ण अहंकार जो आहे तो त्या अर्जुनाचा लयाला गेला. अर्जुनाच्या अनेक वेळेला अशा परीक्षा घेतलेल्या आहेत किंवा त्याचे अहंकार जे ते लयाला घेतलेले आहेत. असं करता करता आता लक्षात आलं की कृष्णाचंही वय झालेलं होतं. आणि वय झालेलं असताना कृष्णाचे जे गुरु आहेत, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे सांदीपिनी आश्रमामध्ये गेलेलं आहे. आणि सांदीपिनी जे आहेत ते त्याचे गुरु आहेत, पण ते लौकिकातले गुरु आहेत. पण श्रीकृष्णाचे मोक्ष गुरु कोण आहेत? श्रीकृष्णाचे मोक्ष गुरु याचाच अर्थ जो आत्मस्वरूपाचा बोध करून देतो त्याला मोक्ष गुरु म्हणतात. आणि असे मोक्ष गुरु कोण आहेत, तर ते दुर्वास ऋषी आहेत. दुर्वास ऋषी अत्यंत सगळ्यांची परीक्षा बघणार आहेत, कारण क्रोध आवरतच नाही आहे. आणि असे दुर्वास एक दिवस कुठे आलेले आहेत, तर त्या द्वारकाधीशाकडे आलेले आहेत. द्वारकाधीशाकडे आले तरी ते द्वारकेमध्ये आले नाहीत. द्वारकेची जी वेश होती त्या वेशेच्या बाहेर उभे राहिले. आणि आज शिष्य ते एकटे कधीच येत नाहीत, ते येताना आपल्या अनेक शिष्यांच्या बरोबरच येतात. आजही तसेच अनेक शिष्यांच्या बरोबर आले आणि द्वारकेच्या बाहेर उभे राहिलेले आहेत. आणि निरोप पाठवलेला आहे कृष्णाला की तू तुझ्या पत्नींच्या सह काय कर, तर माझ्या स्वागतासाठी द्वारकेच्या बाहेर ये, जिथे द्वारकेची वेश संपते तिथे बाहेर मी त्याची वाट बघतोय आणि तुम्ही या म्हणून. कृष्णाला कळल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, रथ काढलेला आहे, रथावरती आरूढ झालेला आहे, आपल्या पत्नींना साथ घेतलं आहे, रुक्मिणी बरोबर आहे. आणि आता तो कुठे निघालेला आहे, तर तो आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघाला आहे. हा सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघालेला हा रथ काढला याने. आणि रथामधून तो जो निघाला तो द्वारकेच्या बाहेर आला. वेशेच्या बाहेर आल्यानंतर बघितलं गुरुदेव तिथे आहेत. रुक्मिणीला आणि आपल्या 8 पट्ट्या राण्यांना घेऊन सामोरा गेलेला आहे. त्यांचं पाद्यपूजन केलेलं आहे, पायावरती पाणी घातले, दूध घेतले, औक्षण केलेलं आहे. सगळी तयारी नेले, कारण गुरुदेव दारावाशात आलेले आहेत. आणि विनंती करतोय तो की चला इथे कशासाठी थांबलात, आपण राजवाड्यामध्ये यावं. विनंती केली आणि दुर्वास म्हणतायत राजवाड्यामध्ये तर मी येणारच आहे, पण आज मी काय सांगतो ते ऐक, माझ्या आज्ञेचं पालन कर सांगितलं आहे. आता कृष्ण म्हणतोय ठीक आहे करतो मी पालन, काय करायचं आहे ते सांगा. आणि दुर्वास म्हणतायत जो रथ तू आणलेला आहे त्या रथाचे घोडे सोड सांगितलं आहे. आणि जे 2 रथाचे घोडे आहेत ते सोडून एका ठिकाणी तो रथाचा जो दांडा आहे तो एक दांडा तू तुझ्या खांद्यावर घ्यायचा आणि दुसरा दांडा कोणी घ्यायचा तर रुक्मिणीने तिच्या खांद्यावरती घ्यायचा, कारण ती तुझी पट्टराणी आहे.
तुम्ही दोघांनी या रथातून ओढत ओढत मला कुठे न्यायचं आहे, तर द्वारकेमध्ये न्यायचं आहेत आणि तुझ्या राजवाड्यापर्यंत न्यायचं आहे. कृष्ण एका क्षणात कबूल झाला, कारण गुरुदेवांची आज्ञा होती. आता मनामध्ये विचार येतोय त्याला की मी कसंही हे सगळं सहन करू शकेन, पण रुक्मिणी जी आहे ती अत्यंत कोमल आहे आणि ती कोमल असणारी स्त्री असणारी, तिला एवढं झेपेल काय? ती हे कार्य करू शकेल का? पण रुक्मिणीने काहीच बोलली नाही. तिने तो जो काय रथाचा दांडा आहे तो आपल्या खांद्यावरती घेतला आहे आणि आता एकीकडे श्रीकृष्ण आणि एकीकडे रुक्मिणी असे दोघे मिळून तो रथ ओढत आहेत. असा रथ ओढत 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 रुक्मिणी घामेघूम झाली आहे. संपूर्ण कपाळावरनं घाम वाहतोय, थकून गेली, धाप लागलेली आहे. पण भीती आहे की समजा जर मी थोडं दाखवलं माझं बळ कमी पडलं तर दुर्वास रागवतील आणि काय शाप देतील सांगता येत नाही. दुर्वासांच्या शापाला घाबरून रुक्मिणीही शांत आहे, कृष्णही शांत आहे. पण कृष्णाचं चित्त कुठं असेल तर आज ते रुक्मिणीकडे आहे. असं करत करत तो रथ कसा बसा कुठे गेलेला आहे तर द्वारकाधीशाच्या त्या राजप्रासादापर्यंत गेलेला आहे. राजप्रासादाच्या इथे गेल्यानंतर पुनश्च दुर्वासांचं जे ऋषींचं जे आहे आपल्या गुरुदेवांचं स्वागत केलेलं आहे आणि मग अत्यंत सन्मानाने त्यांना कुठे नेलेलं आहे तर राजवाड्यामध्ये नेलेलं आहे. आपलं आसन कृष्णाने दिलेलं आहे त्यांना आणि त्या ठिकाणी बसून पुन्हा त्यांचं पूर्ण पाद्यपूजन सन्मानाने केलं. ते सगळं दुर्वासाने करून घेतलं आणि करून घेतल्यानंतर ते म्हणतात कृष्ण आता आणखीन एक आज्ञा आहे, ती तुझं पालन करायचं. आणि मग त्यांनी सांगितलं की आज पायस बनवा, खीर बनवा. किती बनवा? हंड्याने 100 हंडे भरून असं सांगितलेलं आहे की पायस बनवा. कृष्णाला नवल वाटते की एवढे खीर घेऊन काय करायचं आहे, पण गुरुदेवांची आज्ञा म्हणून त्यांनी स्वयंपाकघरामध्ये आज्ञा केलेली आहे की किती हंडे, 100 हंड्याने काय करा तर पायस बनवा. खीर तयार केली गेली. ते 100 हंडेचे हंडे कुठे आणले गेले तर राजप्रसादाचा जे सभागृह आहे जिथे दुर्वास मुनी बसलेले आहेत, संपूर्ण राजदरबारामध्ये सगळे बसलेले आहेत, तिथे आणले गेले. आता दुर्वास म्हणतात ते पायस गार करा. ती सगळं पायस गार केलेलं आहे. पुन्हा हंड्यांमध्ये भरा, पुन्हा हंड्यांमध्ये भरलेले. आणि आता दुर्वास म्हणत आहेत की ह्याच राजप्रासादाच्या राजभवनाच्या मध्ये कृष्णा तू आणि रुक्मिणी उभे राहा आणि हे सगळं जे काही पायस आहे ना तुमच्या डोक्यावरती त्याचा अभिषेक करून घ्या. कृष्णाला काही कळत नाही काय करायचं. आणि आता ते म्हणतात ते सगळं अभिषेक तुम्ही दोघांनी तुमच्या स्वतःच्या डोक्यावरती करून घ्यायचा आणि ते पायस असं आहे की तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला लागलं पाहिजे. मग ते हाताची बोटं असतील, पायाची बोटं असतील, गुडघ्याचा बाजू असेल, किती शरीराचे जे काही अनेक अवयव आहेत की जे कधी असे उघडे नाहीत, पण त्या शरीराच्या प्रत्येक भागाला ते पायस लागलं पाहिजे. असं संपूर्ण ते पायस लावून घ्या. आता सगळंच्या सगळं ते त्यांनी दोघांनी आज्ञा पाळलेली आहे आणि जशी दोघांनी आज्ञा पाळली मग ते सगळं पायस संपलं आणि मग सांगितलं आता शुद्ध नकाने स्नान करा. दोन नकाने स्नान करून आले. राजप्रासादाचा तो सभागृह पुन्हा सगळा स्वच्छ केला आहे आणि आता दुर्वास म्हणत आहे की ही आज्ञा कृष्णाने कशासाठी केली होती, कारण माझ्या मनामध्ये एक संकल्प होता आणि तो संकल्प कोणता होता की जसं गांधारीला दुर्योधनाला वज्रदेही करायचं होतं तसं तुला वज्रदेही करण्याचा माझा संकल्प होता. तुझ्या पत्नीने माझी आज्ञा पाळली. मी जे काही सांगितलं ते तिने परिपूर्णपणाने पाळलं आणि म्हणून आता द्वापार युग जेव्हा संपेल तेव्हा यानंतरचं येणारं युग कलियुग असेल. या कलियुगामध्ये ही तुझी पत्नी लक्ष्मी ही सगळ्यांना प्रिय असेल आणि म्हणून सगळे कोणाची उपासना करतील तर तिचीच उपासना करतील. कलियुगामध्ये नारायण कोणाला हवा आहे? नारायण कोणालाच नको आहे. हवा ती काय फक्त लक्ष्मी हवे, त्याची शक्ती हवी. आणि म्हणून या कलियुगामध्ये तिची मंदिरं जास्त असतील, तिची उपासना असेल या ठिकाणी. पण तू मात्र माझ्याशी असत्य बोललेलं आहेस. तुला असं वाटलं की मला कळलं नाही, पण तू तुझ्या उजव्या पायाचा अंगठा जमिनीवरती अशा तऱ्हेने दाबून धरलेला होतास की उजव्या पायाच्या अंगठ्याला ते पायस लागलेलं नाही. आणि म्हणून मी या भर दरबारामध्ये असं सांगतो की ज्या ठिकाणी तुझ्या ते पायस लागलेलं नाही तुझ्या शरीराचा तेवढाच भाग तुझ्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे, कारण तू माझी आज्ञा पाळलेली नाहीस. असं का केलंस असं विचारलंय.
सद्गुरू विचारतायत, दुर्वासा ऋषी विचारतायत असं का केलेलं आहे. पण कृष्ण म्हणतोय का केलं, कारण ईश्वराच्या दरबारामध्ये ईश्वराची काही ईशसृष्टी आहे. त्या ईशसृष्टीचे नियम जर ईश्वरानेच केलेले असतील तर ते त्यांनीही पाळले पाहिजेत. आणि म्हणून उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे. जे उत्पन्न होणार आहे ते कधीतरी नाहीसं होणार आहे, आणि जे अव्यक्तामध्ये पुन्हा जातं ते पुन्हा कधीतरी व्यक्त होतं. आणि म्हणून व्यक्त होऊन अव्यक्तात जाणं, अव्यक्तातून पुन्हा व्यक्त होणं हा निसर्गाचा नियम आहे. आणि जर निसर्गाचा नियम ईश्वरानेच केलेला असेल तर तो ईश्वरालाच कसा काय मोडता येईल. आणि म्हणून गुरुदेव मला क्षमा करा, मला जरी तुमचा संकल्प कळला तरी त्याचं पालन मला नाही करता आलं. आता मात्र गुरुदेवांना त्याचं कौतुक वाटलं. आता राग तर आलेला नाहीच, पण त्याचं कौतुक मात्र नक्की वाटलं. अशा अनेक प्रकारच्या लीला त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग एक दिवस कृष्णाने काय केलं असेल तर आता त्याच्या लक्षात आलं की आपल्या आयुष्याचे थोडेफार दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. तेव्हा मग जेव्हापासून गोकुळ सोडलेलं होतं, गोकुळ सोडल्यानंतर तो पुन्हा कधी गोकुळामध्ये गेलाच नव्हता. सगळ्या गोप सख्यांना त्यांना भेटायचं होतं. तसेच पांडव आणि पांडवांच्या पत्नी यांची भेट घेतलेली नव्हती. आणि मग ती कुठे घ्यायची, ना ती हस्तिनापुरामध्ये घ्यायची, ना ती द्वारकेमध्ये घ्यायची, आणि ना ती गोकुळात घ्यायची. कारण पण केलेलं आहे, पुन्हा गोकुळात जाणार नाही. एकदा गोकुळाकडे पाठ फिरवल्यानंतर यांनी गोकुळाकडे तो गेलेला नाही. सगळ्या गोकुळवासियांना, हस्तिनापुरात असणारे जे पांडव आहेत त्या पांडवांच्या सगळ्या पत्नींना यांनी कुठे बोलवलेलं आहे तर द्वारकेच्या बाहेर जे उपवन आहे त्या उपवनामध्ये बोलवलेलं आहे. सगळ्यांशी तो त्या ठिकाणी बोललेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांचा संवाद झाला आहे. प्रत्येक गोपींची त्यांनी चौकशी केलेली आहे. प्रत्येकीच्या अंतःकरणामध्ये तेवढंच प्रेम जेवढं त्याला लक्षात आलं की जेव्हा तो गोकुळामध्ये होता त्या गोपिकांना जेवढं आदर आणि प्रेम कृष्णाविषयी होतं तेवढंच त्यांना आजही होतं. कारण शब्द दिलेला होता, तुमच्या अंतःकरणातली भक्ती कधी कमी होणार नाही. त्या प्रत्येकाची चौकशी केलेली आहे. आणि मग या ठिकाणी एक सुंदर विषय येतो, तो म्हणजे ह्या पांडवांची पत्नी असणारी द्रौपदी, कृष्णाच्या 8 असणाऱ्या या पत्नी त्या तिला प्रश्न विचारतायत की द्रौपदी, आम्ही एका पतीच्या 8 जणी आहोत, पण तू मात्र आमच्या उलट आहेस, तू एकटीच आहेस आणि तुझे 5 पती आहेत. तेव्हा आम्ही असं ऐकलं आहे की कुंती मातेने म्हणजे तुझ्या सासूबाईंनी असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी काही निर्णय द्यायला नसेल तेव्हा पांडवांनी कोणाचा निर्णय ऐकावा तर सुनेचा निर्णय ऐकावा, म्हणजे द्रौपदीचा ऐकावा. तेव्हा तू तुझ्या नवऱ्यावरती काय जादू केलेली आहेस की जेणेकरून हे सगळे तुझ्या 5 जण मुठीत आहेत. तेव्हा ते काय असेल जादू किंवा ते काय असेल तंत्र आम्हाला सांग, कारण हा जो आमचा आहे ना तो आमचं काहीच ऐकत नाही. कृष्णाच्या 8 पत्नी म्हणतात, हा आमच्या स्वाधीन नाही, ह्याला पाहिजे ते तो करतो, आणि तुझे पती मात्र तुझ्या स्वाधीन आहेत. तेव्हा तू काय केलेस ते जरा आम्हाला समजावून सांग. द्रौपदी हसते, खरी पतिव्रता आहे. प्रश्न पडतो की जिला 5 पती आहेत ती पतिव्रता आहे किंवा नाही. आपल्या मनात शंकाच अधिक येतात. अर्थात जिथे अविद्या आहे तिथे शंकाला कोणी विचारत नाही. पण द्रौपदीने उत्तर दिले आणि कुटुंबाचा उत्तम वस्तुपाठ कसा असावा त्याचं कोण उत्तम उदाहरण आहे, त्या पतिव्रतेचं उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदी आहे. द्रौपदी असं म्हणते की मी कशी वागते सांगते. मी जेव्हा माझ्या सासरी आलेली आहे तेव्हा माझा अधिकार कोणताही सांगितलेला नाही. माझे पती हेच माझे स्वामी आहेत आणि ते स्वामी असल्यामुळे त्यांच्या ज्या काही आज्ञा आहेत त्या आज्ञांचं केवळ मी काय करते तर पालन करते. मी त्या घरी राहताना केवळ कोणत्या भावाने राहते, मी दासी म्हणून त्या घरामध्ये राहते आणि त्यांचं सुख हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला काय आवडतं याची परिपूर्णपणाने मी नोंद ठेवते आणि ज्या पतीला जे आवडतं ते त्याला करून देते. त्यामुळे त्याच्या दासीप्रमाणे मी वागते. माझी बुद्धी माझ्यासाठी काही आहे असं काहीच नाही. इतकंच नव्हे तर माझे पती जेव्हा झोपतात, 5 जण जेव्हा एकत्र झोपलेले असतात तेव्हा माझ्या सासूबाई त्यांच्या उशाशी झोपलेल्या असतात आणि मी दासी असल्यामुळे 5 जणांच्या काय करते तर त्यांच्या पायाशी झोपते. आणि त्यामुळे स्वयंपाक असू दे, काम असू दे, हे कधी कोणाकडून दुसऱ्यांकडून एक राणी म्हणून मी केलेलं नाही आहे. माझ्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी, कारण जेव्हा वनामध्ये होते तेव्हाही मीच करत होते आणि राजवाड्यात आले तरीसुद्धा मी होते.
कुटुंबाचा वस्तुपाठ कसा आहे द्रौपदी सांगते की जर मला राहायचं असेल माझ्या पतीबरोबर तर त्याची दासी म्हणून राहिलं पाहिजे, तर तिथे कोणता अधिकार मागणं नाही असं ती सांगते. आणि मग या कृष्णांच्या ज्या 8 जणी आहेत त्यांच्या लक्षात आलं की हे पाणी काहीतरी वेगळं आहे, कारण तिथे कुठेही अहंकार त्या ठिकाणी नव्हता. आणि मग त्यानंतरचा आणखीन एक सुरेख विषय येतो, म्हणजे एक दिवस वसुदेवाने कृष्ण आणि बलरामांना बोलवलेले. वसुदेवांना कळलेलं आहे की 2 आपले हे जे पुत्र आहेत ते दोघं कोण आहेत. कृष्णाचं सामर्थ्य तर वसुदेवांना कळलेलंच आहे आणि बलरामाचं जे मूळचं स्वरूप आहे ना ते मूळचं स्वरूपही कळलेलं आहे. रोजच्याप्रमाणे दोघं जण सकाळी उठलेले आहेत, अन्निकं केलेली आहेत आणि उठल्याबरोबर कृष्ण आणि बलराम आपल्या मातापितांना वंदन करण्यासाठी त्यांच्या त्या राजप्रसादामध्ये आले. आणि त्यावेळेला आता वसुदेव ह्या दोघांची काय करतायत तर स्तुती करतायत. वसुदेव असं म्हणतात, तुम्ही दोघं जण हे जे माझे पुत्र आहात, मला अत्यंत सार्थ अभिमान आहे की तुम्ही माझ्या काय आत्ता पुत्र म्हणून या ठिकाणी आलेला आहात. पण मला हेही माहिती आहे की तुम्ही जरी सगुण रूपामध्ये आलेला असलात तरी तुम्ही काय आहात तर जगताचं मूळ कारण आहात. आणि जगताचं मूळ कारण असणारे प्रधान आणि पुरुष जे आहेत ते दोन्ही तत्व कोण आहेत तर ती दोन्ही तत्व तुम्हीच आहात. ईश्वर जो नियामक आहे, जो कसा आहे तो निरालंब आहे, निराकार आहे. आणि निराकार असणारा तो ईश्वर तो काय करतो तर तो क्रीडेसाठी साकार होतो आणि साकार होऊन त्याचं अवतरण होतं आणि त्याच्या क्रीडेसाठी तो विश्वाची निर्मिती करतो. आणि त्यामुळे या विश्वाची निर्मिती करणारे कोण आहात तेही तुम्हीच दोघं आहात. आणि त्यामुळे तुम्ही दोघं कसे आहात हे सगळं करून मात्र यापासून तुम्ही अलिप्त आहात. आणि जो अलिप्त आहे आणि जो जीवाच्या ठिकाणी अलिप्त म्हणून राहतो तो कोण आहे तर तो आत्मा आहे. वसुदेव तत्वज्ञान सांगतायत, स्तुती करतायत. कोणाची करतायत? कृष्णाची स्तुती करतायत आणि बलरामाची स्तुती करतायत. तुम्ही आम्ही असतो तर आईवडिलांनी कौतुक केल्यानंतर लगेच हुरळून गेलो असतो, पण कृष्ण आणि बलराम दोघेही वेगळे आहेत. पित्यांनी केलेली ती स्तुती कृष्णाने ऐकलेली आहे, बलरामाने ऐकलेली आहे. आणि आता दोघंही ते म्हणतात की मान्य आहे की ईश्वर जो आहे तो करता करवित आहे. 4ही वाणी, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी त्याच्या अधिष्ठानावरती चालतात. पण बाबा तुम्ही जे काही सांगितलेलं आहे तो जणू काही ब्रह्मोपदेश आहे आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला ब्रह्मोपदेश केलेला आहे. आणि जो केलेला आहे तो अत्यंत पूर्ण तर्क संगत असा ब्रह्मोपदेश तुम्ही आम्हाला केलेला आहे. पण या संपूर्ण विश्वातील एक लक्षात घ्या की आम्हीच केवळ पूर्ण नाही आहोत, तर आपण सर्वच जण या चराचर ब्रह्मस्वरूप अशा असणाऱ्या सृष्टीचे एक काय आहोत तर घटक आहोत, किंवा ते संपूर्ण तत्व आपल्यापासून भिन्न नाही. आता बुद्धीचा प्रत्येकाचा निश्चय झाला पाहिजे. कळत न कळत वसुदेव कोणाची स्तुती करतायत? पुत्राची स्तुती करतायत. दोन्ही पुत्रांची स्तुती करताना ह्यांची बुद्धी मात्र वेगळी ठेवलेली आहे. आणि म्हणून कृष्ण अत्यंत गोड बोलतोय आणि गोड बोलून पित्याला बोध करतोय की जो ब्रह्माचा उपदेश, ब्रह्मोपदेश तुम्ही केलेला आहे तो बुद्धीचा निर्णय तुम्ही असा करून घ्या की या चराचराचं तेच तत्व तुमच्याही तर अंतरंगामध्ये आहे. आणि जर प्रत्येकाच्याच अंतरंगामध्ये असेल तर मग कोण कोणाची स्तुती करणार? कारण तिथे द्वैतच नाही आणि जिथे द्वैत नाही तिथे बोलायलाही काही जागा नाही. ह्याला पुरुषार्थ म्हणतात. कोणी स्तवन केलं तरी ते काय करायचं, घ्यायचंच नाही. निंदा केलेलीही लावून न घेणं आणि स्तुती केलेलीही लावून न घेणं, असा जो काही अंतरंगामध्ये बुद्धीचा ही जी क्षमता आहे तो पुरुषार्थाने वापर जीवाला करता आला पाहिजे. तो वस्तुपाठ या ठिकाणी श्रीकृष्ण देतोय. आणि मग यानंतर यांनी आणखीन एक लीला केली. ती लीला कोणती आहे तर त्याची माता जी देवकी आहे तिथे 6 पुत्र गेलेले आहेत. आता 2 पुत्र मिळाले तरीसुद्धा जे 6 नाही मिळाले ना त्याच्याविषयी तिला दुःख आहे. आणि ती सारखी त्या पुत्रांविषयी आपलं काय करते तर उदास असणारी ती कृष्णाकडे त्या 6 बालकांचं पुन्हा पुन्हा काय करते तर स्मरण करते. कृष्णाच्या लक्षात आलं की ही मोकळी होणार नाही, ही कुठे अडकलेली आहे, त्या पुत्रांच्या प्रेमामध्ये अडकलेली आहे. आता हिला जर त्याच्यापासून मोकळं करायचं असेल तर एकदा त्या 5-6 मुलांचं दर्शन दिलं पाहिजे. आणि म्हणून यांनी योग सामर्थ्याने काय केलेलं आहे, त्या आपल्या देवकीचे जे 6 पुत्र आहेत
जो पहिला आहे तो स्मर, दुसरा आहे तो उद्गीत, तिसरा आहे तो परिश्वंग, चौथा आहे तो पतंग, पाचवा आहे तो क्षुद्रभूत आणि सहावा आहे तो घृणी. या 6 पुत्रांना एका वेळेला कुठे आणलेलं आहे तर त्या देवकीच्या समोर उभं केलेलं आहे. आता ते मोठे झालेले पुत्र तिने बघितलेले आहेत, ते स्वस्वरूपामध्ये गेलेले आहेत. पण इतकं प्रेम त्या पुत्रांविषयी त्या देवकीला वाटलं की मुलं इथे मोठी झाल्यानंतर इतक्या वर्षांनी बघितल्यानंतर सुद्धा प्रेमाने तिला पान्हा फुटलेला आहे. कृष्णाने काही काळ तिथे ठेवलेलं आहे आणि नंतर जे आपले बंधू होते त्यांना पुन्हा त्यांच्या स्वस्वरूपामध्ये दिले. पण ह्या 6 जणांचं सगुण दर्शन जे आहे ते आपल्या मातेला त्यांनी घडवलेलं आहे. आणि मग यानंतरचा आणखीन एक विषय येतो, तो म्हणजे या श्रीकृष्णाने केलेला उद्धवाला बोध. तो उद्धव गीता म्हटली जाते. 11 स्कंद. या 11 स्कंदामध्ये संपूर्ण वेदांताचं ज्ञान त्यांनी उद्धवाला दिलं. का दिलं? उद्धव ज्ञानी आहे, गोकुळातून आल्यानंतर सगुण भक्तीचा अधिकारीही झालेला आहे. पण तरीसुद्धा त्याला एक विचार त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा यायचा आणि तो विचार म्हणजे त्याला असं वाटायचं, जर श्रीकृष्णाचा अवतार संपला तर जग चालणार नाही, जग नाहीसं होईल. आणि म्हणून काही झालं तरी ये न के न प्रकाराने जर जग राहायचं असेल, जगाचा कारभार जगाप्रमाणे चालवायचा असेल तर श्रीकृष्ण सगुण रूपामध्ये राहिला पाहिजे, असं पुन्हा पुन्हा कोणाला वाटे तर त्या उद्धवाला वाटे. आणि त्याचा हा जो भाव आहे तोच काढून टाकणं, ती त्याची आता अविद्याच होती. आणि ती काढण्यासाठी त्या उद्धवाला परिपूर्ण ज्ञानी जो बृहस्पतीचा शिष्य आहे, निर्गुणाचा उपासक आहे, पण असं का वाटत होतं? कारण श्रीकृष्णावरती असणारं निरपेक्ष प्रेमाने तसं वाटत होतं. पण हा भाव काढणं अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून याच उद्धवाला कृष्णाने बोध केला आहे. आणि बोध करताना तो म्हणतोय, अरे मी अर्जुनाला पण बोध केला, पण उद्धवा तू माझा जरा जास्त लाडका आहेस. आपल्या हाताला बोटं असतात, सगळी बोटं आपल्याला प्रिय आहेत, पण तरीसुद्धा एक मधलं बोट वेगळं आहे. अगदी त्याप्रमाणे उद्धवा तू माझा अधिक लाडका आहेस. आणि का लाडका आहेस? कारण एक तर तू माझा सखाई आहेस आणि त्याचबरोबर तू यादव आहेस. पांडव यादव नव्हते, एकाच कुळातले नव्हते. आणि म्हणून त्याच कुळातला असणारा तू माझा अतिशय कसा आहेस तर प्रिय आहेस. आणि ह्या उद्धवाला त्यांनी बोध केला. आणि बोध जो केलेला आहे तो पूर्ण वेदांताचा बोध केलेला आहे. तो वेदांताचा बोध करताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की जे वेदांताचे सिद्धांत अंतरंगामध्ये रुजवून घ्यायला लागतात त्यासाठी पहिली काय आवश्यकता असते साधकाला किंवा भक्ताला, ती म्हणजे सत्संगतीची. जीवनामध्ये 3 प्रकारची संगती आहे. एक दुःसंगती आहे, एक सत्संगती आहे आणि एक कशी आहे तर एक विसंगती आहे. 3ही प्रकारच्या संगती जीवाला सहन कराव्या लागतात. दुःसंगती जी आहे ती कोणत्याही प्रमाणामध्ये जीवाने स्वीकारायची नाही आणि ती टाळली पाहिजे. यासाठी आपल्याला आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा लागतो. दुःसंगती कोणती आहे? जिथे गेल्यानंतर आपले जे काही विषय आहेत ते विषय उफाळून येतात, जिथे वृत्ती अथंड बहिर्मुख आहे असे सगळे विषय साधकांनी किंवा भक्तांनी टाळले पाहिजेत. आणि म्हणून दुःसंगती काही झालं तरी टाळली पाहिजे. सत्संगती जीवनाची कोणतीही किंमत देऊन स्वीकारली पाहिजे. कारण सत्संगतीमध्ये सत्संगतीचं महत्त्व आपण बघितलं सगळ्यात काय आहे तर साधनेशिवाय साध्याची त्या ठिकाणी प्राप्ती आहे. आणि म्हणून साधनेशिवाय साध्याची प्राप्ती ज्या ठिकाणी सहज आहे अशी सत्संगती आपण स्वीकारली पाहिजे. आणि विसंगती याचा अर्थ जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या आहेत. माझा पती कसा असावा, माझी मुलं कशी असावीत, माझी नातवंड कशी असावीत, माझे नातेवाईक कसे असावेत, माझे शेजारी कोण असावेत, माझा व्यवसाय काय असावा, तो मी कशा प्रकाराने करावा, तो कुठे असावा, मला आयुष्यामध्ये किती मिळावं, काहीतरी आपल्या हातात आहे का? काही आपल्या हातात नाही. याचाच अर्थ ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. ही सगळी जीवनातली विसंगती आहे. ती विसंगती प्रारब्ध म्हणून सहन करावी. आणि म्हणून विसंगती केवळ शांतपणे सहन करणं, सत्संगती स्वीकारणं आणि दुःसंगती जी आहे ती टाळणं आहे. आणि असं जेव्हा टाळलं जातं त्यावेळेला काय आहे तर ते वेदांताचे सिद्धांत अंतरंगामध्ये रुजले जातात. मग वेदांताचे सिद्धांत कोण रुजवतं
वेदांताचा उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? सद्गुरूंना आहे. मग सद्गुरूंची लक्षणं काय आहेत? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ही त्यांची काय आहेत? तर ती त्यांची लक्षणं आहेत. ते श्रोत्रिय आहेत म्हणजे प्रस्थान त्रयीमध्ये ते कसे असले पाहिजेत तर ते पारंगत असतात. आणि म्हणून उपनिषद म्हणजे काय? श्रुतीतला बोध म्हणजे काय? ब्रह्मसूत्र म्हणजे काय? गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलेलं साधन म्हणजे काय? ह्याचं परिपूर्ण ज्ञान त्यांना आहे. आणि असणारं ज्ञान संक्रमित करण्याचं सामर्थ्यही ज्यांचं आहे ते. आणि तिसरं म्हणजे दयाळू. याचा अर्थ त्यांना जी आनंदाची नित्यप्राप्ती झालेली आहे तीच आनंदाची स्थिती सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी ज्यांची मनापासून इच्छा आहे ते कोण आहेत? तर ते सद्गुरू आहेत. आणि मग अशा या सद्गुरूंची जीवनामध्ये विलक्षण काय आहे तर गरज आहे. कारण सद्गुरूंच्या शिवाय वेदांताचे सिद्धांत अंतरंगामध्ये रुजतच नाहीत किंवा ते पटतही नाहीत. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या सुरुवातीला पटत नाही, असंभावना दोषच आहे. जीव सहज म्हणतो काय करायचं ते ब्रह्मज्ञान, आमची आपली भक्ती बरी. पण सद्गुरू टाहो फोडून सांगतायत की ते ब्रह्म तूच आहेस. कारण त्यांची ती निरपेक्ष आनंदाची स्थिती ते द्यायला बसलेत आणि आम्हाला ती सोडून सगळं हवं आहे. फजितीच आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी सांगितलंय की वेदांताचं ज्ञान देण्याचा अधिकार केवळ सद्गुरूंचा आहे. आणि म्हणून सद्गुरूंची महती विलक्षण आहे. त्या सद्गुरूंच्या महतीला तोड नाही. काय करतात सद्गुरू? लौकिकातलं काय देतात? काही देतात का ते? शिष्याने जरी काही दिलं, गमतीने आमचे सद्गुरू म्हणतात 12 केळी, 12 सफरचंद आणि काय 21 नारळ, हे सगळं लौकिकातलं त्यांना काहीच आवश्यकता नाही. ज्याच्या दारामध्ये मोक्षलक्ष्मी आहे त्याला या लौकिकातली काय गरज आहे? पण जे त्यांना द्यायचं आहे ते घेण्यासाठी ते जे काय करतात तो बोध आहे. आणि तो बोध आपल्याला समजून घेणं आहे, तो त्यांच्या चरणी जाणं आहे, समीपमानी जाणं आहे, अनन्यभावे जाणं आहे. आणि त्यासाठी जीवनामध्ये अपार सद्गुरूंची महती आहे. आणि म्हणून पुन्हा आणखीन एक सुरेख कथा येते, ती म्हणजे नारदांची. द्वारकेमध्ये जे नारदांनी ती सांगितलेली कथा आहे. आणि म्हणून ती नारदांची कथा नाही, पण ती नारदांच्या मुखातली ती कथा आहे. द्वारकेमध्ये एक मोठा कलाकार होता. 18 विश्व दारिद्र्य आहे, कला उदंड आहे, पण काही धन नाही, काही नाही. कंटाळलेला आहे. मनामध्ये असं आलं की किती दारिद्र्यामध्ये राहावं, खायला अन्न नाही, काही नाही, किती दिवस, पिढ्या पिढ्या दारिद्र्य, चिरदारिद्र्य आहे. आणि म्हणून कंटाळलेला मनामध्ये असं आलं की आता आपण आपलं जीवन संपवावं. आत्महत्येचा विचार आला. याने आपल्या मित्राला बोलून दाखवला. आणि तो मित्र म्हणतोय अरे आत्महत्या कसला करतोयस? ज्या द्वारकेमध्ये राहतोस त्या द्वारकेमध्ये द्वारकाधीश आहे. त्या द्वारकाधीश इतका तो सामर्थ्यवान आहे, त्याच्याकडे जा आणि तुझं दुःख सांग. म्हणजे ते दुःख कसं होईल? त्या दुःखाचं परिमार्जन होईल. कारण तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. जा त्याच्याकडे, तुझं दुःख नाहीस होईल. सांग त्याला काय ते. बुडत्याला काठीचा आधार म्हटल्यासारखा हा गेलेला आहे. आता दरिद्री असणारा तो, पायात चप्पल नाहीत, कपडे अत्यंत असणारे फाटके, असा जेव्हा तो द्वारकाधीशाच्या त्या राजप्रसादामध्ये गेला, याला आत कोण सोडणार? दारवानाने त्याला आत सोडलेलं नाही, अडवलेलं आहे. हा पुन्हा पुन्हा म्हणतोय मला द्वारकाधीशाला भेटायचंय. पण दारावरचा द्वारवान जो आहे तो काही त्याला आत सोडत नाही. त्यांनी त्याला अडवून धरलेले. कारण राजसत्ता जी आतमध्ये आहे ती कुठपर्यंत आली आहे? ती दारापर्यंत आलेली आहे. आणि म्हणून सत्ताधीश आत आहे, राजा आत आहे, पण सत्ता त्या द्वारवानाला वाटते माझीच सत्ता आहे. हे आपल्याला फार पटतं. पण माझ्या देहामध्ये आत्म्याची सत्ता आहे आणि तरीसुद्धा इंद्रियांचे सगळे चोचले आम्ही पुरवतोय. आणि ही इंद्रिय सत्य मानून त्यांना सगळं देतो. इंद्रिय म्हणजे द्वारवानच आहेत. आत्म्याची सत्ता तिथपर्यंत आली आहे आणि म्हणून ती सत्य वाटतात. आणि जे आत्मस्वरूप सत्य आहे ते नाही असं वाटतं. प्रारब्ध त्या कलाकाराचं थोर आहे. आणि म्हणून द्वारकाधीश समोर आलेले. दारवान सोडत नाही आहे त्या कलाकाराला. कृष्णाने विचारलं काय पाहिजे? कलाकार म्हणतोय मला काय हवं आहे? तर त्या द्वारकाधीशाची भेट घ्यायची आहे. आणि म्हणून त्याला आत घेऊन गेलेले. विचारलं काय आहे ते त्याला. त्यांनी सत्य सांगितलं, सगळं खरं सांगितलं. काय की मी अत्यंत दरिद्री आहे, मी पैसे काही मिळतील या इच्छेने, मला असं कळलेलं आहे की तुम्ही दयाळू आहात
आणि दयाळू असणारे तुम्ही माझ्यावरती काही कृपा कराल आणि मला काही धन द्याल म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. किती धन हवं आहे? द्या सहस्त्र सुवर्णाच्या मोहरा. देतो. कलाकार अत्यंत कसा आहे तर अभिमानी आहे. तो म्हणतोय मला भीक नको आहे, मला काय करा तर मी माझी कला बघा आणि जर माझी कला तुम्हाला पसंत आली तर तुम्ही काय करा तर मला तेवढं धन द्या, तेवढ्या सुवर्णाच्या मोहरा द्या. कृष्णाने मान्य केलं. काय करशील त्याच्या बदल्यात? तो म्हणतो तुम्ही जसे आहात तसं तुमचं चित्र काढीन. कृष्णाने मान्य केलं. आता कलाकाराने त्या कृष्णाचं ध्यान केलं, त्याला आपाद मस्तक जे आहे ते न्याहाळलेलं आहे, ती मूर्ती अंतःकरणामध्ये साठवलेली आहे आणि घरी जाऊन काय केलेलं आहे तर चित्र काढलं. 4-8 दिवसांनी ते चित्र घेऊन आला आणि जेव्हा दरबारामध्ये आला कृष्णाने पाहिलं तेव्हा त्यांनी काढलेल्या चित्रामध्ये आणि समोर असणाऱ्या द्वारकाधीशामध्ये काही साम्य नव्हतं. अगदी भिन्न होतं. घाबरला तो. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. त्याच्या कलेने त्याला कधी दगा दिलेला नव्हता, पण पहिल्यांदा असं झालेलं होतं. तो म्हणतोय आणखीन एक संधी द्या. कृष्णाने दुसरी संधी दिली. दुसऱ्याही वेळेला तेच घडलं. तिसरी संधी दिली. तिसऱ्याही वेळेला तेच झालं आणि आता कृष्ण म्हणतोय 3 संधी दिली आहेत, तू परत संधी मागतोयस आणि आता जर योग्य झालं नाही तर तुझा मी शिरच्छेद करेन. आता मात्र तो कलाकार घाबरला. करुणासागर असणारा हा द्वारकाधीश असं माझ्या सख्याने माझ्या मित्रांनी सांगितलंय आणि हा तर माझ्या जीवावरती उठलाय. आता माझं मरण अटळ आहे, मला ह्याच्यातून कोणी वाचवणार नाही असं त्या कलाकाराला वाटलं आणि अत्यंत उदास झाला. मान खाली घातलेली आहे, डोळे जवळजवळ भरून आलेले आहेत, निराश झालेला आहे. पुन्हा कलेवरचा सगळा आत्मविश्वास निघून गेला आणि निघून गेल्यानंतर मात्र हा जेव्हा त्या राजवाड्यातून बाहेर जातोय त्याच वेळेला समोरून नारद आले. नारदाने बघितलं की श्रीकृष्ण जो आनंद स्वरूप आहे त्याच्या दरबारातून कोणीतरी दुःखी कसं काय शक्य आहे? परमात्मा जर आनंद स्वरूप आहे तर भक्तही आनंद स्वरूप असला पाहिजे. भक्त रडका कसं काय चालेल? रडके भक्त परमात्म्याला आवडत नाही. मग हा जो विरोधाभास आहे का दिसतोय? नारदानं राहवलं नाही. अत्यंत सत्वगुणी आहेत, मुळामध्ये सद्गुरू आहेत आणि म्हणून त्यांनी विचारलं बाबा रे काय आहे? तो म्हणतोय माझी कर्मकहाणी काय सांगू, उपयोग काय आहे, माझं मरण आता अटळ आहे. तरी पण सांग म्हणाले आणि ह्यांनी सगळं काय ते आपली कर्मकहाणी सांगितली. हा जो द्वारकाधीश आहे तो माझ्या जीवावरती उठलेला आहे, आता मला मारणार आहे. तेव्हा मी काही 3-4दा असं झालेलं आहे, आता ह्याच्यानंतर काही मला माझ्या कलेवरती माझा विश्वास नाही. नारद हसले, म्हणाले काहीच करू नकोस, आता मी सांगतो ते कर. आता घरी जाऊन काही चित्रच काढू नकोस. एवढं सांगितलं आणि सांगितलं 4 दिवसांनी परत ये, फक्त एकच कर. आता घरी गेल्यानंतर अखंड काय कर, याचंच नाम घे असं सांगितलं. याचं नाव घ्यायला सांगितलं आणि काही करू नकोस, काही चित्र काढू नकोस. त्याच्या कानामध्ये जे काही सांगायचं असं सांगितलेलं आहे. आणि आता हा म्हणतोय की ठीक आहे आता करून बघूया, नाहीतरी प्राण जाणारच आहे, पण आता हा कोणीतरी साधू पुरुष दिसतोय त्याचं ऐकूया असं त्यांनी म्हटलेलं आहे. 4-5 दिवस गेलेले आहेत. पुन्हा हा कुठे आलेला आहे तर त्या द्वारकाधीशाच्या त्या राजा दरबारामध्ये आला. तोपर्यंत ही वार्ता पोचलेली होती. अनेक जण तिथे आहेत की कसा काय कृष्ण कोणाला अशी सजा देऊ शकतो की त्याचा शिरच्छेद करू शकतो. हा खरंच कसा आहे? परमात्मा आहे, सगळ्यांवरती करुणा करणारा आहे आणि असं काय हा करणार आहे? सगळ्यांना नवल वाटत होतं. ठरल्याप्रमाणे तो जो आहे तो आलेला आहे कलाकार. आणि तो कलाकार आल्यानंतर कृष्णाने विचारलं बाबा रे काय काढलंस का चित्र? हा आत्मविश्वासाने म्हणतो होय मी काढलं. दाखव. यांनी काही केलेलं नव्हतं. एक कपडा घेतलेला होता, आतमध्ये एक चौकोनी काहीतरी आहे आणि ते चौकोनी ते समोर काय केलं त्यांनी त्या कृष्णाच्या समोर धरलं आणि धरल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं तो काय होता? तो आरसा होता. या नटवरलालांनी अनेक आपली रूपं पालटली. जेवढी रूपं पालटली त्याचं जसंच्या तसं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसलं. कारण तो आरसा होता, काच होती. काच मुळात कशी आहे तर ती अत्यंत स्वच्छ अशी असणारी, पारदर्शक, पाठीमागे लावलेला पाराही उत्तम होता. आणि म्हणून या नटवरलालाने कितीही रूपं पालटली तरीसुद्धा त्याचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटलं. आणि मग लक्षात आलं की हे डोकं कलाकाराचं नाही. आणि मग कृष्णाने एकच प्रश्न विचारला, तुला कोणी गुरु भेटला का? आता त्यांनी नाईलाजाने सांगितलं, अगदी सांगावंच लागलं. सांगितलं मला कोण भेटलेत तर नारद भेटले. कळलं हेच काम सद्गुरूंचं आहे. सद्गुरू दुसरं काहीच करत नाहीत. स्वरूप दाखवून देणं ह्याच्याशिवाय दुसरं काही देत नाही. आरसा आपल्याला रूप दाखवतो, पण स्वरूप दाखवणारं कोण आहे तर ती श्रुती माऊली आहे. आणि श्रुती ही
काय करते तर त्या वस्तूचा निर्देश म्हणजे ब्रह्माचा निर्देश करते, पण त्याचा अनुभव देण्याचं कार्य कोणाचं असेल तर ते सद्गुरूंचं आहे. आणि म्हणून याच वेदांताचा जो तत्वमसीचा बोध आहे त्याचा तो बोध शिष्याच्या अंतरंगी कसा रुजवायचा, त्यासाठी कोणाची आवश्यकता आहे तर ते सद्गुरूंची आवश्यकता आहे. मग हेच सद्गुरू काय बोध करतात, ते तत्वमसी जसा बोध करतात तसा तत्त्वम असी. तत् म्हणजे ईश्वर तत्व, त्वम म्हणजे जीवतत्व, आणि असी म्हणजे दोन्हीमध्ये समान अधिकरण आहे. जीवच परमात्मे स्वरूप आहे, जीवच ब्रह्म आहे असा बोध ते करतात. मग असं हे तत्व कुठे आहे, पुन्हा उपनिषदांचाच बोध आहे. आणि तो बोध असा आहे की द्वा सुपर्णा सायुजा सखया, या एकाच देहरूपी वृक्षावरती दोन पक्षी राहतात. एक जीवरूपी पक्षी आहे आणि एक शिवरूपी पक्षी आहे. हा जीवरूपी पक्षी जो आहे तो या सर्व 10 इंद्रियांच्या मार्फत अनेक भोग भोगतो आणि भोग भोगून आणलेले भोग कोणाला देतो तर त्या शिवाला किंवा आत्म्याला देण्याचा प्रयत्न करतो. मनाला असं वाटतं की मी आणलेले भोग जर आत्म्याला दिले तर आत्म्याला बरं वाटेल, पण तो आत्मा नित्यतृप्त आहे, त्याला भोगांची आवश्यकताच नाही. आणि म्हणून तो केवळ साक्षी आहे. जो साक्षी आहे तो केवळ बघणारा आहे आणि त्यामुळे त्याच्याच अधिष्ठानावरती ज्ञानस्वरूप असणारा तो त्याच्या अधिष्ठानावरती सगळी इंद्रिय काय तर प्रेरणा देणारी आहेत. आणि म्हणून जीव आणि शिव जे आहेत त्या एकाच देहरूपी वृक्षावरती राहणार आहेत. हा सगळा बोध त्या ठिकाणी कोण करतं तर ते सद्गुरू करतात. त्याचबरोबर सद्गुरू शिष्याला जेव्हा अंतरंगामध्ये घेऊन जातात तेव्हा ते सांगतात की या तुला किती देह आहेत, तुला 4 देह आहेत. हे 4 देह जोपर्यंत तू ओलांडत नाहीस तोपर्यंत तू माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोचत नाहीस. मग जो हाडामासांचा दिसणारा देह आहे त्याला काय म्हणतात तर त्याला स्थूल देह म्हणतात. शास्त्रांनी त्याची व्याख्या केली आहे. ज्याचं वजन काट्यावरती केलं जातं त्याला स्थूल देह म्हणतात. हा जड आहे, पृथ्वी तत्वाचा आहे आणि म्हणून याला काहीच कळत नाही. जसं घड्याळ घड्याळाला ओळखत नाही, घड्याळ घड्याळाला जाणत नाही, टेबल टेबलला जाणत नाही, तसं हात हाताला जाणणार नाही, पाय पायाला जाणणार नाही, मन मनाला जाणणार नाही, डोळा डोळ्याला पाहणार नाही, कारण ही सगळी इंद्रिय जड आहेत. आणि स्थूल देह जो आहे तो पंचमहाभूतांचा जो पृथ्वी तत्वाचा बनलेला आहे आणि तो स्थूल देह आहे. त्याच्या आतमध्ये असणारा सूक्ष्म देह आहे. मग हा सूक्ष्म देह 19 तत्वांचा आहे, ज्यात पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 19 तत्वांचा हा आहे. मग आता भक्ताला आणि साधकाला नक्की ठरवलं पाहिजे की हे 19 तत्वसुद्धा काय नाहीत तर ही 19 तत्वसुद्धा मी नाही. आणि म्हणून तोही ओलांडायचा असेल तर एक तर बुद्धीने निश्चय करायचा हे मी नाही, आणि मग त्या प्रत्येकाचं चिंतन मीमांसा करायची की मन कशाने बनलेलं, वायुतत्वाने बनलेलं आहे. वायुतत्व निर्माण झालेलं आहे. जे निर्माण झालेलं आहे, जे पूर्वी नव्हतं, मध्ये आहे, नंतर कधीतरी नसणार आहे, ते कसं आहे तर ते माईक आहे, म्हणजेच यदृष्ट्यम तद नष्टम होणार आहे. आणि त्याच तत्वाचं जर मन असेल तर मनही शाश्वत नाही. जे माझं आहे ते मी नाही. घर माझं आहे म्हणून मी घर नाही, घड्याळ माझं आहे म्हणून मी घड्याळ नाही, कपडे माझे आहेत म्हणून मी कपडे नाही, तसं मन माझं आहे म्हणून मी मन नाही. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. बुद्धी तेज तत्वाची आहे म्हणून तेही निर्माण झालेलं पंचमहाभूताचं आहे. चित्त जलतत्वाचं आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. मग ह्यातलं काहीच शाश्वत नाही असं चिंतन करून करून जेव्हा ह्या सगळ्या विषयीची अनासक्ती येते, स्थूल देहाची अनासक्ती आली की स्थूल देह ओलांडला जातो असं म्हणतात. सूक्ष्म देह ही 19 तत्व मी नाही त्याविषयीची अनासक्ती आली की तो देह ओलांडला गेला असं शास्त्र म्हणतं. त्यानंतर येणारा कारण देह म्हणजे गाढ झोप सुषुप्ती. तिथं तर अज्ञानच आहे, विश्वाचाच लय झालेला आहे, स्वतःचाही लय झालेला आहे. त्यामुळे मी कोण आहे, कसं आहे याचं कोणतंच भान नाही. आणि तो कारण देहही मी नाही, कारण त्या ठिकाणी अज्ञान आहे. अज्ञान हे माझं स्वरूपच नाही आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. आणि मग महाकारण देह म्हणजे ज्या वेळेला आपण ध्यानाला बसलेलो आहोत, नामसाधना करत आहोत किंवा ध्यान करत आहोत, आणि मग ध्यान करताना 6 अहम, 6 म्हणजे परमात्मा, ते ब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे.
अहम मी कसा आहे. ते ब्रह्म असेल तर मी आत्मा आहे. ब्रह्म अत्यंत व्यापक आहे. शरीराच्या उपाधीमध्ये म्हणजे अंतःकरणाच्या उपाधीमध्ये जे सीमित झालेलं आहे आणि या अंतःकरणाला असं वाटतंय की ते आत्मा मी आहे, तीच त्याची उपाधी आहे आणि असा उपाधीमुळे तो जीव त्या परमात्म्यापासून ब्रह्मापासून भिन्न झाला आणि आता तो स्वतःला अत्यंत मर्यादित शांत समजायला लागला. पण जेव्हा वृत्ती या ब्रह्मचिंतन करते तेव्हा अंतःकरणाची जी स्थिती आहे त्याला महाकारण देह म्हणतात. ती ज्ञानाची ती ज्ञानस्थिती आहे आणि हा देहही ओलांडून जेव्हा जातो तेव्हा उन्मनी स्थिती आहे. आणि म्हणून जर जीवाला स्वस्वरूपापर्यंत जायचं असेल तर हे चारही देह ओलांडून जाणं आहे आणि चार देह ओलांडल्यानंतरच त्याला काय येतं, स्वस्वरूपाचं दर्शन आहे. आणि मग यानंतर अतिशय आणखीन एक सुंदर विषय येतो. तेवढा विषय घेऊया आणि आत्ता आपण थांबूया आणि मग दुपारच्या त्या सत्रामध्ये बघू. या ठिकाणी उद्धवाला साक्षात भगवान गोपालकृष्ण सांगतायत, अरे ध्यान करायचं आहे पण ध्यान कसं करावं. निर्गुणाचं ध्यान जीवाला नाही करता येत, म्हणून त्यांनी कोणाचं ध्यान करावं तर सगुणाचं ध्यान करावं. आणि मग सगुणाचं ध्यान कसं करायचं भगवान गोपालकृष्ण शिकवतायत कोणाला, उद्धवाला. ते असं म्हणतायत, मूर्तीच्या समोर बसावं. जी परमात्म्याची मूर्ती आहे ना, अतिशय सुंदर असणारी ती मूर्ती नेत्रासमोर आणावी. त्या मूर्तीचं पायापासून मस्तकापर्यंत संपूर्ण काय करावं तर ती बघावी. पुन्हा मस्तकापासून पायापर्यंत आपली वृत्ती आणावी आणि ती वृत्ती जी आहे, ती मूर्ती जी आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये साठवावी. अंतःकरणामध्ये साठल्यानंतर दोन भुवयांच्या मध्ये दिसते का प्रयत्न करावा. सुरुवातीला दिसणार नाही, नंतर हळूहळू कदाचित दिसेल. आणि मग अशी मूर्ती जेव्हा अंतःकरणामध्ये दर्शन होतं त्यानंतर त्याची मीमांसा आणि चिंतन करावं. सगुण मूर्तीचं दर्शन कसं घ्यायचं भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतायत. आणि ते म्हणतात, आता चिंतन करावं. काय चिंतन करावं. पाय दोन आहेत पण चाल एक आहे. हात दोन आहेत पण कर्म एक आहे. कर्ण दोन आहेत पण श्रुती ऐकणं एक आहे. नेत्र दोन आहेत पण दृष्टी एक आहे. नाकपुड्या दोन आहेत पण श्वास एक आहे. तसे अधर दोन ओठ आहेत पण ओठातून निर्माण होणारं स्मित हे एकच आहे. आणि स्मित म्हणजेच आनंद, स्मित म्हणजेच सुख. आणि हे सुख आणि आनंद हे कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवंताचं स्वरूप आहे. तेच माझं स्वरूप आहे आणि म्हणून मीच आनंद स्वरूप आहे असा विचार करून संपूर्ण सगुण मूर्तीचं ध्यान करावं. सगुण मूर्तीचं ध्यानातून, मूर्तीच्या ध्यानातून मंदस्मित हे आनंद स्वरूप म्हणजे निर्गुणामध्ये जायचं. आणि म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे निर्धारे सारासार विचारे संत संगे. अशा प्रकाराने सगुणाच्या मूर्तीचं दर्शन कसं घ्यायचं हे भगवान गोपालकृष्ण बोध करतायत. कुणाला तर उद्धवाला. ही उद्धव गीता 11 स्कंद आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वेदांत आहे आणि त्या वेदांतामध्ये भक्ती आहे, योग आहे, ज्ञानमार्ग आहे, सगळंच आहे. याचं थोडं चिंतन आपण केलं. उरलेला भाग आपण दुपारच्या सत्रामध्ये बघूया. आत्ता केलेली सगळी सेवा भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि समोर असणारे परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. भगवान गोपालकृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि ओम तत्सत.